श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामीमय विश्व या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत स्वामींच्या वाराबद्दल, म्हणजे गुरुवाराबद्दल. गुरुवार हा फक्त कॅलेंडरवरचा एक दिवस नाही. गुरुवार म्हणजे गुरूंची आठवण, गुरुवार म्हणजे नामस्मरण आणि स्वामी भक्तांसाठी गुरुवार म्हणजे स्वामींच्या चरणी मन ठेवण्याचा दिवस. आज मी या व्हिडिओमध्ये एका स्वामी भक्ताची कथा सांगणार आहे. ही कथा कोणत्याही एका व्यक्तीची नाही, ही कथा त्या प्रत्येक भक्ताची आहे जो आयुष्यात कधी ना कधी स्वामींच्या चरणी येऊन म्हणतो, स्वामी आता तुम्हीच सांभाळा. एका गावात एक स्वामी भक्त राहत होता. तो साधा माणूस होता. नियमित काम करायचा, कुटुंबाची काळजी घ्यायचा आणि मनापासून स्वामींची भक्ती करायचा. त्यांच्या घरात स्वामींची एक छोटीशी प्रतिमा होती. दर गुरुवारी तो सकाळी लवकर उठायचा आणि देवघर स्वच्छ करायचा, दिवा लावायचा, फुलं वाहायचा आणि काही वेळ स्वामींच्या प्रतिमेसमोर बसायचा आणि फक्त एकच प्रार्थना असायची, आणि ती म्हणजे, स्वामी माझ्या घरावर तुमची कृपा राहू द्या. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात मोठी अडचण आली. एकामागून एक समस्या येऊ लागल्या. ज्या गोष्टीवर त्याचा विश्वास होता ती गोष्ट बिघडली. ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला त्याच्याकडून ही निराशा मिळाली. तो आतून खचला. रात्रभर झोप येईना. मनात सतत विचार की आता काय करायचं. अखेरीस एक गुरुवार आला. तो नेहमीप्रमाणे स्वामींच्या देवघरासमोर बसला. पण त्या दिवशी त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने स्वामींकडे पाहिले आणि म्हणाला, स्वामी आज मी तुमच्याकडे काही मागणार नाही. आणि काही क्षण तो शांत राहिला. मग पुन्हा म्हणाला, माझी समस्या तुम्हाला माहीत आहे, माझं दुःख तुम्हाला माहीत आहे, माझी परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. मला फक्त एवढंच द्या, या परिस्थितीतून जाण्याचं धैर्य द्या. आणि तो शांत बसला. त्या दिवशी त्याची समस्या एका क्षणात नाहीशी झाली नाही, पण काहीतरी बदललं होतं. त्याच्या मनात कालपर्यंत जो घाबरत होता, आज तो पुन्हा उभा राहण्याचा विचार करू लागला. कालपर्यंत ज्याला सगळे दरवाजे बंद वाटत होते, आज त्याला एक छोटासा मार्ग दिसू लागला. आणि त्याच्या मनात एकच विश्वास होता की मी प्रयत्न करणार, बाकी माझे स्वामी पाहतील. हाच गुरुवारचा खरा अर्थ आहे. आणि खरं सांगू का, स्वामींची भक्ती म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहणे नाही, तर स्वामींची भक्ती म्हणजे स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणणे. आणि गुरुवार एवढा विशेष का वाटतो, तर आपल्या परंपरेत गुरुवार हा गुरुला समर्पित दिवस मानला जातो. गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक, आणि स्वामी भक्तांसाठी स्वामी हे गुरुरूप आहेत. म्हणून गुरुवारी स्वामींचं स्मरण करताना आपल्या मनात कृतज्ञता असावी. आपल्याला आयुष्यात जे मिळालं त्याबद्दल धन्यवाद म्हणावं. आपल्या चुका झाल्या असतील तर क्षमा मागावी आणि पुढचा मार्ग चांगला असावा अशी प्रार्थना करावी. आज गुरुवार आहे. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर अशा वेळी पाहत असाल जेव्हा तुमच्या मनात काहीतरी चिंता आहे. कदाचित तुम्ही कोणालाच न सांगता एखादं दुःख मनात ठेवलेलं आहे. कदाचित एखाद्या निर्णयाबद्दल तुम्ही संभ्रमात आहात आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझं कोणीच ऐकत नाही. तर आज फक्त काही क्षण डोळे मिटा आणि स्वामींचं स्मरण करा आणि मनात म्हणा, स्वामी मला समजत नाही, पण तुम्ही माझ्यासोबत आहात. या विश्वासाने मी पुढे जात आहे. आणि तुम्हाला जर स्वामींकडे काही मागायचं असेल तर फक्त पैसा, यश, मार्ग किंवा संकट दूर करण्याची प्रार्थना करू नका, तर संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य मागा. सुखदुःखात स्थिर राहण्याची शक्ती मागा. आणि शेवटी स्वामींना एवढंच म्हणा की स्वामी तुमच्या चरणी माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. माझ्या घरात तुमच्या नावाचा दिवा सदैव तेवत राहू द्या आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमचा आशीर्वाद राहू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वामीमय विश्व या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा स्वामींचा संदेश स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका भक्तिमय आणि स्वामी विषयासह. तोपर्यंत स्वामींचं नाम घ्या, सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.